एकदा हा राईस तुम्ही करून पाहिलात ना, की परत-परत खायची इच्छा होईल. इतका सुंदर फ्लेवर आणि मस्त टेस्टचा हा टोमॅटो राईस तयार होतो. ह्याला तुम्ही रसम राईस असं पण म्हणू शकता. तर हाय, हॅलो, नमस्कार. मी अश्विनी परत एकदा आपल्या चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत करते. तुम्हाला माहिती आहे चॅनलवर आपल्या छान आपण आता राईसचं एक सीरीज चालू केली आहे. त्यामधला हा दुसरा प्रकार आहे टोमॅटो राईस किंवा रस्सम राईस. पटकन वेळ न घालवता याची आपण रेसिपी करूया. तर हे 2 लोकांसाठी मी हा राईस करणार आहे. तर त्यासाठी काय लागणार आहे आपण बघूया. मी एक छोटी वाटी तांदूळ घेतलाय. हा सुरती कोलम आहे. तुमच्याकडे नेहमी तुम्ही यूज करता तो राईसच वापरायचा. कोथिंबीर आहे, एक कांदा आहे, थोडीशी कढीपत्ता आहे, लसणाच्या 4-5 पाकळ्या आहेत, सुकी मिरची आणि टोमॅटो आहे. आता हे जर तुम्ही जास्ती लोकांसाठी करणार असाल तर ह्याचं प्रमाण थोडंसं वाढू शकतं. चला आता मिक्सरच्या जारमध्ये आपण थोडंसं एक वाटण तयार करून घेऊया. तर त्यामध्ये टाकल्यात मी आधी लसणाच्या पाकळ्या. आता मिरची जी वापरायची आपण ती तुम्हाला वेळ असेल तर थोडी गरम पाण्यामध्ये भिजत घालायची आणि नंतर त्याची पेस्ट करायची. पण मला आता वेळ नव्हता त्यामुळे मी त्या सुक्या मिरच्या अशाच टाकल्यात. चला याबरोबर आता टाकूया कोथिंबिरीचे हे देठ आहेत, कोवळे देठ आहेत जे आपण टाकून देतो. ते शक्यतो अशा या वाटणामध्ये वापरायचे. त्याचा फ्लेवर खूप सुंदर येतो आणि टेस्ट पण एन्हान्स होते. चला आता टोमॅटो कट केलेत. हे 4 टोमॅटो मी मिक्सरच्या ग्राइंडमध्ये टाकून छान याची पेस्ट करणार आहे आणि 2 टोमॅटो नंतर मी फोडणीला पण वापरणार आहे. चला आता यामध्ये थोडंसं फ्लेवर ॲड करूया. तर मीठ टाकलंय थोडंसं मी, हळद टाकली आहे 1 अर्धा चमचा. आता धने पावडर टाकली आहे. तुमच्याकडे धने असतील तर तुम्ही धने पण वापरू शकता. अख्खे धने पण ह्यामध्ये खूप छान लागतात. तर आता ही पावडर वगैरे सगळं टाकून हे फ्लेवर आता आपल्याला एकत्र पेस्ट करून घ्यायचे आहे. तर मिक्सरला हे छान मी वाटून घेते. अगदी बारीक अशी गंध करून घ्यायचं आहे. म्हणजे जितकं शक्य होईल तितकं असं थोडंसं पेस्ट आपल्याला हे चला आता आपलं वाटण तर तयार आहे. पण फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी हा कांदा घेतलाय. आता ही कांदा कापायची पद्धत थोडी वेगळी आहे. तुम्ही बघा आता हे कांदा कापण्याची पद्धत तुम्ही बघून लक्षात येईल ही कुठून शिकली असेल मी. तर आमच्याकडे सगळ्यांना पाणीपुरी प्रचंड आवडते आणि पाणीपुरीच्या ठेल्यावर जे काका असतात ना, ते खूप सुंदर प्रकारे कांदा वगैरे कट करतात आणि त्यांचाच बघून हे शिकलेली आहे मी आणि मला प्रचंड ही पद्धत आवडते आणि पटकन होते. खूप पाहिजे असा बारीक हा कांदा कापला जातो. चला हे सगळं करताना आणखीन एक गोष्ट म्हणजे उन्हाळ्यात बॉडी खूप डिहायड्रेट होते. त्यामुळे पाण्याचं कंटेंट आपल्या शरीरात भरपूर असावा. त्यामुळे टोमॅटो म्हणा किंवा असे रस असणारे जे काही फळभाज्या आहेत किंवा फ्रुट्स आहेत ते सगळे आपल्या खाण्यात यावेत, असा सगळा हेतू असल्यामुळे आज मी टोमॅटो राईसचा घाट घातलाय आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांपासून अगदी वयस्कर आपल्या घरात जे लोकं आहेत त्यांना पण हा राईस खूप आवडेल. ह्या राईसबरोबर वेगळं असं काही रायता किंवा करी वगैरे करायची गरज पडत नाही. खूप सुंदर फक्त टोमॅटो राईस आणि तुम्ही पापड वगैरे जर त्याबरोबर घेतलात तर पूर्ण असं जेवण आपलं तयार होतं. इतका सुंदर हा राईस तयार होतो, तुम्ही करून बघायचा. बघता-बघता आपलं हे सगळं कटिंग करून झालंय. आता आपण फोडणीची तयारी करूया. आता हे खूप राईस नसल्यामुळे मी एका पॅनमध्येच हा राईस करून घेणार आहे. तर त्यामध्ये तेल टाकूया. पॅन छान गरम झालाय. आता ह्या जी डिश आहे ही डिशला किंवा कोणत्याही पदार्थाला जर फोडणी व्यवस्थित आणि छान खमंग बसली, की तो पदार्थ चांगला झालाच म्हणून समजा आणि त्यातल्या त्यात जे हे साऊथचे पदार्थ असतात किंवा साऊथ साईडला जे काही पदार्थ केले जातात, त्यामध्ये फोडणीचा खूप मोठा रोल असतो आणि ही डिश थोडी त्याच प्रकारची आहे. त्यामुळे आपण ती फोडणी अगदी व्यवस्थित आणि केअरफुली करणार आहोत. तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं. फोडणीमध्ये मोहरी टाकली आहे. मोहरी अगदी व्यवस्थित तडतडू द्यायची. मोहरीचा प्रकार असा असतो ना, जो कच्चा राहिला तरी कडवट लागणार आणि करपला तरी त्याचा फ्लेवर निघून जातो. त्यामुळं लक्ष ठेवून ही सगळी फोडणी आपल्याला द्यायची आहे. मोहरी छान फुलली आहे, तर त्यामध्ये मी उडदाची डाळ टाकली 1 चमचा. आता खडे मसाले काय टाकलेत, तर 4 लवंगा टाकल्यात, 4 मिरी टाकल्यात, छोटासा दालचिनीचा तुकडा टाकलाय. एवढेच काय ते खडे मसाले आपण यामध्ये वापरणार आहोत. कारण ह्याला ऑलरेडीच एक छान अशी टेस्ट असते. फार आपण यामध्ये मसाले टाकून त्याची टेस्ट खराब नाही करायची. चला आता यामध्ये टाकूया कढीपत्ता. कढीपत्ता छान तेलावर परतू द्यायचा आणि मग टाकायचा कांदा. कांदा आता 2-3 मिनिटं छान अगदी मऊ होईस्तोवर अगदी लाल होईस्तोवर आपण तो परतवून घ्यायचा आहे. थोडा याला वेळ लागू शकतो. तुम्हाला माहिती आहे कांद्यावर मीठ टाकलं की ती प्रोसेस थोडी फास्ट होते. तसंच थोडंसं मीठ टाकलंय आणि आता हे कांदा आपण व्यवस्थित भाजून घेऊया. छान मऊसर कांदा भाजतोय तोवर मी तुम्हाला सांगते या राईसमध्ये वापरायचे जे टोमॅटो आहेत ते टोमॅटो देशी घ्यायचे किंवा गावठी घ्यायचे. त्याला छान असे आंबट गोड टेस्ट असते आणि त्याचा एक फ्लेवर खूप सुंदर येतो. त्याला छान असा रस असतो. तो रस आपल्या राईसमध्ये उतरला ना, की याला एक छान वेगळ्या अशा करीची वगैरे काही गरज पडत नाही. खूप सुंदर याला टेस्ट येते आणि वेगळं असं काही तुम्हाला वापरायची गरज नाही. चला बघता-बघता आपला कांदा छान परतला गेलाय. तुम्ही बघू शकता अगदी मऊसर झालाय. आता या फोडणीमध्ये आपण पेस्टमध्ये
तर टोमॅटो वापरलाच आहे, पण फोडणीमध्ये पण 1-2 टोमॅटो मी वापरणार आहे. त्याने आपल्या टोमॅटोला छान टेक्स्चर येईल आणि ते दिसताना पण खूप सुंदर दिसतो हो. त्यामुळे मी त्यामध्ये टोमॅटो वापरणार. तर टोमॅटो कच्चा नाही ठेवायचा आहे. मंद गॅसवर आपण हा टोमॅटो छान यामध्ये मऊ असर करून घ्यायचा आहे. खूप शिजवायची गरज नाही, एनिवे नंतर तो राईस बरोबर शिजणार आहे. तुम्ही बघू शकता छान याला थोडंसं पाणी सुटलंय आणि अगदी मीडियम फ्लेमवर आपण ही सगळी फोडणी तयार करायची आहे. तुम्हाला माहिती आहे फोडणीमध्ये जेव्हा आपण कोथिंबीर टाकतो ना, त्याची पण एक टेस्ट थोडी वेगळी येते. त्यामुळे मी डाळी वगैरे फोडणी घालताना त्या फोडणीतच थोडीशी कोथिंबीर टाकते आणि खूप सुंदर ह्याला टेस्ट येते. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि मला सांगा टेस्टमध्ये थोडा तरी फरक पडला की नाही? खूप सुंदर ह्याची टेस्ट होते. चला बघता-बघता आपला टोमॅटो छान शिजलाय. आता ह्यामध्ये आपण पेस्ट टाकून घेऊया ही. आता ही पेस्ट तुम्हाला एक गोष्ट सांगते, की थोडी शिजवली पाहिजे कारण आपण कच्चे टोमॅटो वापरलेत, लसूण कच्चा आहे, हे सगळे पदार्थ आपण कच्चे वापरले होते. त्यामुळे हे आता तेलावर आणि ह्या कांद्याबरोबर व्यवस्थित परतवून घ्यायचे. ह्याला थोडं पाणी सुटलं पाहिजे. आता हे खाली लागू शकतं, त्यामुळे थोडेसे मसाले वगैरे टाकलेत आपण त्यात, तर थोडंसं पाणी पण टाकूया आणि मंद आचेवर ही सगळी पेस्ट आपल्याला शिजवून घ्यायची आहे. कारण एक्स्ट्रा आपल्याला त्यातलं पाणी ठेवायचं नाहीये. तर तुम्ही बघू शकता थोडंसं याला छान उकळी आली. त्यात मी पाणी टाकते आणि अजून एक 2-3 मिनिटं आपल्याला हे परतवून ह्यातलं पाणी बऱ्यापैकी आटवून घ्यायचं आहे आणि मग आपण ह्यामध्ये राईस ॲड करणार आहोत. तर आता तुम्ही बघू शकता थोडं यातलं पाणी अजून रिड्यूस झालंय. अजून थोडा एक 5-10 मिनिटं आपल्याला वेळ लागेल आणि मग यातलं पाणी कमी होईल. पाणी कमी झालं की ह्यामध्ये आपण राईस टाकायचा. मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवलंय. राईसमध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. आता तुम्ही जर हे कुकरमध्ये करणार असाल तर एका वाटीला 1.5 वाटी पाणी असं प्रमाण असेल आणि जर तुम्ही असा सुट्टा हा राईस शिजवणार 1 वाटी तांदळाला 2 वाटी पाणी असं हे साधारण प्रमाण असेल. त्यात पण तुमचा राईस जुना आहे की नवा आहे तांदूळ त्यावर त्या पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. पण जेव्हा आपण असा मोकळा राईस शिजवतो तेव्हा आपल्याला ऑप्शन असतो की आपण थोडंसं झाकण काढून तो हलवू वगैरे शकतो. पण कुकरला तसं ऑप्शन नाही राहत. त्यामुळे 2 वाटी पाणी हे परफेक्ट प्रमाण त्याचं होऊ शकतं. आणि चला आता काय करूया राईस टाकून घेऊया यामध्ये आणि आता हे राईस किंवा हा तांदूळ व्यवस्थित या मसाल्यांबरोबर आपण 1, 2, 3 मिनिटं परतून घ्यायचा. ह्याचा फ्लेवर खूप छान असे मसाले वगैरे त्यात राईसला लागतात आणि मग त्याला एक मसाल्याबरोबर छान परतल्या गेल्यामुळे त्याचे एक छान टेक्स्चर येतं आणि भात आपला खाली लागत नाही. त्या मसाल्याबरोबर छान एकजीव होतो. तुम्ही बघू शकता 2-3 मिनिटं मी छान परतला गेलाय. आता आपलं पाणी पण छान गरम झालंय आणि ह्यामध्ये आता आपण पाणी टाकायचं आहे. ह्या राईसबरोबर तुम्हाला वेगळ्या कसल्याही करीची किंवा कोशिंबिरीची वगैरे गरज पडणार नाही. इतका सुंदर स्मूथ आणि मऊसर हा भात तयार होतो. तुम्हाला माहिती आहे हा ऑथेंटिक पद्धतीने जर करायचा असेल तर यामध्ये खोबऱ्याचा वापर केला जातो. म्हणजे ओलं खोबरं ह्यामध्ये वापरलं जातं. पण मला फारसं आवडत नाही तसं. त्यामुळे मी ह्यामध्ये खोबऱ्याचा वापर नाही केलाय. नॉर्मलच ह्याचा जो ऑथेंटिक फ्लेवर आहे तो तसाच ठेवलाय. चला आता ह्यामध्ये गरम पाणी टाकूया. छान उकळी काढायची आहे. लगेच यावर झाकण वगैरे आपण ठेवायचं नाहीये. थोडंसं पाण्याचा अंदाज घ्या. खूप तुम्हाला सुट्टा हवा असेल तर पाणी थोडं कमी टाका. थोडासा मऊसर हवा असेल तर अगदी परफेक्ट प्रमाण तुम्ही 1 वाटीला 2 वाटी असं ठेवू शकता. आता काय करूया याला छान उकळी येऊ देऊया आणि मग ह्यामध्ये आपण 1-2 चमचे तूप टाकूया आणि मग ह्यावर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर हा राईस आता आपण शिजवून घ्यायचा. आता ह्यावर तूप टाकायचं यासाठी की खाली लागू नये म्हणून आणि त्याला एक छान फ्लेवर पण येतो. राईस छान सुट्टा-सुट्टा होतो, अगदी मऊसर होतो. लहान मुलांना पण आवडतो आणि वयस्कर लोकांना पण आवडतो. कधी कोणी गेस्ट येणार असतील आणि काहीतरी वेगळं करायचं असेल, तर पटपट होणारी ही रेसिपी आहे. आपण सुद्धा घरात कधी-कधी खूप कंटाळा येतो, काय जेवण करायचं सुचत नाही. अशा वेळेला अशा प्रकारचे हे राईस आपल्यासाठी हेल्दी पण होतात आणि एक चांगला ऑप्शन पण होतो, की पटकन काहीतरी होईल असं. चला आता यावर मी झाकण ठेवलं. आता ह्याला व्यवस्थित शिजू देऊया आणि तुम्हाला सांगते शिजल्यानंतर पण थोडंसं चेक करायचं, गॅस बंद करायचा आणि त्यानंतर पण एक 10 मिनिटं हा राईस छान मुरू द्यायचा. म्हणजे होतो का ह्याचे सगळे फ्लेवर छान मिक्स होतात. तर तुम्हाला दाखवते मी छान हा राईस शिजलाय. थोडंसं यामध्ये पाणी शिल्लक आहे. आता मी गॅस बंद करणार आहे. कारण मला थोडासा असा मऊसर हा राईस हवा होता. म्हणून त्यातलं पाणी मी पूर्ण कमी नाही करणार आहे. थोडंसं पाण्याचा ओलसरपणा ह्यात ठेवणार आहे. गॅस बंद करायचा आणि आता ह्यावर झाकण ठेवायचं. राहिलेलं पाणी पण आटतं आणि याचे फ्लेवर पण छान मिक्स होतात. तर अशा प्रकारचा हा आपला राईस तर खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. खूप सुंदर आणि हेल्दी रेसिपी आहे. आपल्या चॅनलवर असे सगळे राईस मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल. Facebookवर बघत असेल तर फॉलो करायला लागेल आणि मला हा राईस करून बघायचा आणि करून बघितल्यानंतर मला कमेंटमध्ये पण तुम्हाला मला सांगावंच लागेल. चला तर मग परत एकदा आपण अशाच छान-छान रेसिपी बरोबर या चॅनलवर भेटणारच आहोत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.